नमस्कार मंडळी, खानदेशी कुकिंग चॅनलवर आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे। आज आपण मस्त असं घरच्या घरी झटपट तयार होणारा पास्ता कसा बनवायचा त्याची रेसिपी पाहणार आहोत। चला तर मग वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया। मी इथे एक पातेलं घेतलेलं आहे। पातेल्यामध्ये मी पाणी टाकून घेते। पाणी छान गरम झाल्यानंतर यामध्ये मी मीठ टाकून घेणार आहे। जेवढा तुम्ही पास्ता घेतला असेल त्यानुसार तुम्ही यामध्ये मीठ टाकून घेऊ शकता। आता मी थोडं तेल देखील टाकून घेणार आहे। तेल टाकल्याने काय होतं, पास्ता आपला एकमेकांना असं चिटकत नाही, मोकळा राहतो तो, त्यामुळे मी यामध्ये तेल टाकून घेते। आता पास्ता देखील मी यामध्ये टाकून घेतलेला आहे। पास्ता आपल्याला 5 ते 7 मिनिटं छान असा उकळून घ्यायचा आहे। तुम्ही बघू शकता पास्ता छान आपला शिजलेला आहे। जवळजवळ याला शिजण्यासाठी 7 मिनिटं लागलेले आहेत। आता आपण तो बाजूला ठेवून घेऊया आणि एका कढईमध्ये मी आता तेल टाकून घेते। आता यामध्ये मी ठेचलेलं लसूण टाकते। लसूण छान परतून झाल्यानंतर मी यामध्ये एक कट केलेली हिरवी मिरची देखील टाकून घेणार आहे। बारीक कट केलेला कांदा, तुम्हाला मिरची नको असेल तर तुम्ही नाही टाकली तरी चालेल। कांदा देखील मी छान परतून घेते। कांदा छान परतून झाल्यानंतर यामध्ये मी बारीक कट केलेली शिमला मिरची देखील टाकून घेणार आहे आणि बारीक कट केलेला टोमॅटो। आता हे सर्व आपल्याला छान परतून घ्यायचे। कांदा आणि शिमला मिरची मऊ होण्यासाठी यामध्ये मी थोडं मीठ टाकून घेते। मीठ आपल्याला जपूनच वापरायचं आहे, कारण आपण पास्ता शिजवताना देखील मीठ वापरलेलं होतं। आता यामध्ये अर्धा चमचा मी हळद पावडर टाकून घेते, थोडासा आपला घरगुती मसाला, तुम्ही नाही टाकले तरी चालेल। आणि इथे मी पास्ता मसाला वापरलेला आहे। तुम्ही इथे मॅगी मसाला देखील वापरून घेऊ शकता। जर मॅगी मसालाही नसेल तर नाही टाकला तरी चालेल, तुम्ही त्या जागी आपला घरगुती मसाला देखील टाकू शकता। आता छान मसाले परतून झाल्यानंतर यामध्ये मी उकळून घेतलेला पास्ता देखील टाकून घेते। आता छान पास्ता टाकल्यानंतर मी असं मिक्स करून घेणार आहे। तुम्ही बघू शकता मस्त आपल्याला परतून घ्यायचं आहे। आता मी जवळजवळ हा 1 चमचा सॉस टाकलेला आहे, टोमॅटो सॉस, आणि ही शेजवान चटणी। जर तुम्हाला तिखट नको असेल तर तुम्ही नाही टाकले तरी चालेल। आता हे छान आपल्याला असं मिक्स करून घ्यायचं आहे। हे बघा पास्ता तयार झालेला आहे। थोडी कोथिंबीर आपण टाकून घेतोय। तुम्ही बघू शकता मस्त असा आपला पास्ता तयार झालेला आहे। एकदम झटपट तयार होणारा, कमी साहित्यामध्ये आपला पास्ता तयार झालेला आहे। नक्की तुम्ही रेसिपी ट्राय करून बघा। तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद।